सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाचा आज 43वा भाग. विषाचा प्याला अमृत झाला या 18व्या प्रकरणाची सुरुवात आज आपण करतो आहोत. मीरेच्या सुटकेनंतर काही दिवसातच राणाच्या आदेशानुसार नगराबाहेरील द्वारकाधीशाच्या मंदिरात पूजा आयोजित करण्यात आली होती. मीरेच्या पूजेवर बंदी घातल्यापासून गेल्या अनेक दिवसात तिथे पूजा झाली नव्हती. त्या द्वारकाधीशाची पूजा करण्यात येणार आहे हे ऐकून मीरेला अत्यानंद झाला. तिने आनंदाने त्याला होकार दिला. तेथील मंदिराचा पुजारी आधीच राणा आणि उदाबाईच्या या कटात सामील झाला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे मीरेला मेण्यातून मंदिराच्या ठिकाणी आणण्यात आलं. तिच्यासोबत राजपरिवारातील काही सदस्य आणि उदाबाई देखील आल्या होत्या. स्वतः मीराबाई आज इथे पूजेला येणार होती. ही वार्ता आधीच नगरात पसरली होती. अनेक दिवसांनी मीरेच्या हस्ते तिच्या गोविंदाची पूजा होणार होती, म्हणूनच मोठा जनसागर मंदिरात लोटला होता. अनेक भाविक साधुसंत देखील तेथे उपस्थित होते. राणाजींचे काही मंत्रीगण या सोहळ्यास उपस्थित होते. राणाजींचे विश्वासू सरदार मंदिराच्या पुजाऱ्यांवर लक्ष ठेवून होते. नियोजित कटाची प्रमुख सूत्र त्याच्याच हाती सोपवली होती. ठरल्याप्रमाणे पूजा झाल्यानंतर द्वारकाधीशाचे चरणामृत म्हणून मीरेला विष प्यायला द्यायचं षडयंत्र रचलेलं होतं. अर्थातच मंदिरातील पुजारी हे सारं कारस्थान करणार होता. मीरेच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली. मीरेने गिरीधराचं स्तवन करून एकतारीवर भजन सुरू केलं. तिच्या सुरांची मोहिनी तिथे जमलेल्या साऱ्या जनसमुदायावर पडली आणि सारेच त्या सुरांसोबत डोलू लागले. भोवतालचा निसर्ग, झाडं, वेली, पक्षी सगळेच जणू त्या सुरावटीत हरवले होते. अशा भारलेल्या वातावरणाचा परिणाम त्या कुटील कारस्थान रचणाऱ्या मंदिराच्या पुजाऱ्यावर सुद्धा झाला. आपणास याच हरिभक्तीमध्ये डोलणाऱ्या मीराबाईस हरीचा प्रसाद म्हणून विष द्यायचे या कल्पनेने त्याचे हात थरथरू लागले. त्याच्या पायाला कंप फुटला. मात्र आपण जर आज राणाचा आदेश पाळला नाही तर आपलं मस्तक धडावेगळं केलं जाईल ही भीतीही त्याला होती. त्याच्यापुढे आता कोणताच अन्य पर्याय उरलेला नव्हता. उदाबाई देखील अंधार कोठडीतील त्या प्रसंगापासून विचलित झाल्या होत्या. आता आपल्या भाभिसाला आपणच विषप्रयोग करून संपवण्याचं महापातक करणार आहोत या कल्पनेने त्यांचं मन दोलायमान झालं होतं. आपल्या प्रेमळ सुस्वभावी भाभिसांचा आज आपण आपल्या डोळ्यांनी अंत पाहणार आहोत या कल्पनेने देखील त्यांचं हृदय विषण्ण झालं. मीरा आणि तिच्यासोबत ब्रह्मानंदी टाळी लागलेल्या तेथील भाविकांना याची कोणतीही कल्पना नव्हती. मृदंगाच्या तालावर ते अधिकाधिक तल्लीन होत गेले. पूजा संपताच ठरल्याप्रमाणे पुजारी थरथरत्या हाताने द्वारकाधीशांचं चरणामृत घेऊन आला. त्याने आधीच तो विषाचा प्याला भरून ठेवला होता. मीरेच्या हाती तो प्याला दिला आणि म्हणाला, कृपा करून आपण आधी या पात्रातील गोविंदाचं चरणामृत प्राशन करावं, मगच इथे उपस्थित साऱ्या भाविकांना ते देण्यात येईल. मीरेने मोठ्या श्रद्धेने तो प्याला हाती घेतला. एक नजर द्वारकाधीशांकडे टाकली आणि तो प्याला आपल्या ओठांना लावणार इतक्यात, भाभिसा थांबा! उदाबाई धावतच मीरेकडे आल्या. थांबा भाभिसा, थांबा, नका प्राशन करू ते. पण का उदाबाई? हे तर माझ्या स्वामींचे, द्वारकाधीशांचे चरणामृत आहे, मीरा म्हणाली. नाही भाभिसा, ते चरणामृत नाही, आपल्या विरुद्धचा कट आहे. ते विष आहे भाभिसा, जहाल विष. माझ्यावर कृपा करा, हे विष प्राशन करू नका. विष?
मीरा स्मित करीत म्हणाली, पण पुजारी म्हणाले ते गोविंदाचं चरणामृत आहे. त्यांच्या मुखातून शब्द गेला आहे की हे माझ्या स्वामींचं चरणामृत आहे, तर मला मग ते घ्यावंच लागेल. पुजाऱ्याचे पाय भयाने लटपटू लागले. अंगाला दरदरून घाम फुटला. मीरा मात्र शांतच होती. नाही भाभीसा, ते विष आहे, नका घेऊ ते, नका घेऊ, उदाबाई काकुळतीला येऊन आर्जव करीत होत्या. मीरेच्या भक्तीने आणि गोविंदाच्या श्रद्धेने आज उदाबाईंच्या मनातील विषसुद्धा संपून गेलं होतं. मीरेबद्दलचा सारा मत्सर, द्वेष कुठल्या कुठे विरून गेला होता. वाल्याचा वाल्मिकी व्हावा तसा आज उदाबाईंचा कायापालट झाला होता. आजवर मीरेविरुद्ध साऱ्या कटात सामील होऊन तिला संपवण्यासाठी आतुर असलेल्या उदाबाई आज मीरेला वाचवण्यासाठी धडपडत होत्या. उदाबाई, प्रेमपूर्ण नजरेने मीराने त्यांच्याकडे पाहिलं. आपण मुळीच चिंता करू नका. भक्त प्रल्हादाने देखील पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून विषप्राशन केलं आणि भगवंतांनी त्याचं रक्षण केलं. त्याचप्रमाणे जर या पुजाऱ्यांनी माझ्या गिरीधर गोपाळाच्या नावाने हे चरणामृत आणलं असेल तर ते मला घ्यावंच लागेल. मग ते विष का असेना, माझ्यासाठी तर तो द्वारकाधीशांचा प्रसादच आहे, त्यांच्या प्रेमाचं अमृत आहे. सर्वांच्या साक्षीने शांत चित्ताने मीरेने तो प्याला ओठांना लावला. तिच्या चर्येवर कुठलीही भीती नव्हती. उलट गोविंदाच्या निस्सीम प्रेमाचं तेज ओसंडत होतं. सारा जनसमुदाय हा प्रकार पाहत होता. साऱ्यांनीच आपला श्वास रोखून धरला होता. आज मीरेची नव्हे तर त्याच्या गोविंदाची सत्वपरीक्षा होती. मीरेने ओठाला लावलेला प्याला संपवून टाकला. तिच्या समोरच स्मित करणाऱ्या द्वारकाधीशाकडे पाहत तिने मग आपली एकतारी हाती घेतली, सूर छेडले. हरी मेरे जीवन प्राण आधार, और असरो नाही तुम बिण तिनु लोक मंझार. हरी तूच मम प्राण आधार, तिन्ही लोकी कोण मग, मज तुझ बिण तारणहार. सारेच तिच्या सोबत गाऊ लागले, तिच्या सुरासोबत गाऊ लागले. उदाबाईंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. त्याही पुढे येऊन मीरेसोबत नृत्य करू लागल्या, हरिगीत गाऊ लागल्या. गोविंदाशी एकरूप झालेल्या आपल्या भक्ताला गोविंदाने पुन्हा एक वार तारलं होतं. आज प्रेमयोगाने विषाचं देखील अमृत झालं होतं. हे सारं दृश्य पाहून मात्र पुजारी भयभीत झाला. या मीराबाईवर तर जहाल विषाचा काहीच परिणाम झाला नाही. नक्कीच काहीतरी दैवी शक्ती तिच्यामध्ये असावी. मात्र आता आपण काही राणाच्या सैनिकांच्या हातून सुटत नाही, त्यापेक्षा इथून पळ काढणंच योग्य, असा विचार करून तो मंदिरातील मागच्या दाराने धावत सुटला. जाता जाता त्याचं ध्यान सहजच द्वारकाधीशांच्या मूर्तीकडे गेलं आणि तो अचंबित होऊन पाहू लागला. ती शुभ्र धवल संगमरवरी मूर्ती आज चक्क निळीक्षार झाली होती. ही निळीक्षार झालेली मूर्ती त्याने पाहिली. राणाच्या कानावर घडलेला सर्व प्रकार येताच त्याने संतापाने दात ओठ खात त्या पुजाऱ्याला कैद करण्याचा आदेश दिला. सैनिकांनी मग त्वरित त्याचा शोध घेऊन त्याला कैद केलं आणि राणासमोर हजर केलं. तो पुजारी हात जोडून विनवणी करीत सांगू लागला, राणाजी, यात माझी काही चूक नाही. आपल्या आदेशानुसार मी अत्यंत जहाल विष त्या प्याल्यामध्ये घातलं होतं, पण ते पिऊन सुद्धा त्या मीराबाईंना काही झालं नाही. मला क्षमा करा. श्रोते हो, राणांच्या कानावर पुजाऱ्याने सत्य तेच सांगितलं, पण राणासा मात्र त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे मग अजून त्यातून काय घडणार आहे ते पाहूया पुढच्या भागात. तूर्तास इथे थांबू आणि पुढील भागात पुन्हा भेटू. धन्यवाद.